नमस्कार नमस्कार आणि नमस्कार. आज 1 जानेवारी 2026 म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. पण कामं आमची तीच जुनी. शेतकरी म्हटलं की कामं तीच. पाणी पाजा ही ती. आता शाळवाचं सीजन चालू आहे, शाळवाला पाणी पाजायचं चालू आहे. आता एकटा तर काय नाही, मी आमची चकोक आहे पाणी पाजाय. शाळवा आहेत बारकी. आणि आज 9 वाजलेत आणि तारीख आज 1 तारीख म्हणल्यावर विषय काय अजून जोडलेलं नाही. काय जोडले माधून आणत आहे पाणी. होय. मग पाईप टाकी ह्याच्यात. सगळ्या पाटव आहे कुणीकडं नाही आज पाणी. तिकडनं तिकडं अजून आहे की बरोबर आहे तिकडं. आणि हे सरळ वाईट करायला नको. दे जातंय आम्ही असलो काय तर वरवडी खोऱ्याने तर चालू करून तुम्ही. चालू कशाला अजून थांब कापड घालायचं. तर विषय असा आहे, मी चालू करायला तू पाईप वर्ष नवीन. अगं अडचणीत कुठं जाणार चालू कराय. निघू दे, निघलं तर नाहीत निघत. आमची काकी लय धाडशी, कायम सोबत असे सगळ्यांची साथ आहे. त्यामुळे चाललंय आता चालू करायला निघालो आपण. आता पाक तिकडं पाणी आणले इथं पाथर. तर आता आपण कुठल्या मुद्द्या बोलतो. नवीन वर्ष नवीन. पण कसं आहे, वर्ष संपतील पण शेतकऱ्याचं काम संपणार नाही. शेतकरी संपल पण शेतकऱ्याचं काम संपणार नाही. कारण कसं आहे, शेतकरी शेतात रानात गेला तरच ही जग चालणार आहे. आणि आपण पण शेतकरी असलेला म्हणजे एक त्या काय म्हणजे जग जगवणाऱ्या ह्याचा म्हणजे जग जगवणाऱ्या भागाचा एक आपण पण घटक आहे. तेवढं त्याच आपल्याला समाधान आहे. त्यामुळे काय विषय नाही. आता पाणचार करून हे शाळू बघा आपला आहे. आता ह्याला पाणी दिलं की हिऱ्या टाकला की देते दानका उचलून टापारातच येते. आता एक एकर आहे तर पलीकडे आणि एक पट्टी आहे ती. तुमची शेती चांगली आहे म्हणून त्यांनी आम्हाला करायला दिल्या. कंडक्टर आहेत ती. ही काय निघालेली पण इकली नाही म्हणजे तुम्ही करा. आपण आता त्यात शाळूच केला आहे. तर विषय कसा आहे, वावर आहे तर पावर आहे. तर 2025 बऱ्याच चुका झाल्या. काही एवढ्या मोठ्या चुका झाल्या त्याचा पश्चाताप मला अजून होतोय आणि इथून पुढं पण होईत राहील. पण त्यातनं आपण बाहेर पडायचा प्रयत्न केला. हे जागा सगळा उठा ठेव केला ज्यासाठी की आपण नाही मिळवू शकलो. त्या लढाईत आपण हरलो. पण 2025ल्या एंडला सगळं थांबवलं आणि आपण म्हटलं 2026ला नवीन सुरुवात करायची. ही सगळी उठा ठेव रील्स बिल सगळं जे काय करत होतो आणि एका ह्याच्यावर पोचलो आपण स्तरावर. त्या ह्याला मिळवण्यासाठी आपण जी केली धडपड त्या ह्याला यश आलं. पण आपण ज्यासाठी केलं तिचं आपल्याला नाही भेटलं. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, काहीतरी करून दाखवासाठी असं एक आग लागणं पण गरजेचं आहे. आग म्हणजे जाळणं हो म्हणजे काहीतरी करून दाखवायसाठी असं जिद्दीनं पेटून उठणं पण गरजेचं आहे. त्या व्यक्तीमुळे आपण ती करायचं आपल्यात डेअरिंग आलं आणि आपण केलं ना आपण झालो आणि आपण होणार इथून पुढे मोठं. फक्त आपल्या शेतीला धरून बरं का, आपण काय दुसरं काय करू शकत नाही. पण काही गोष्टी असतात की योग्य वेळी सोडून देणं मग गरजेचं आहे. गुंतत गुंतलो मग म्हणजे पाक ही झालो मी वाईबलच झालो. पण आता ठरवलं कुठं तर थांबलं पाहिजे. वेळ निघत चालला आहे. त्यामुळं 2026 आपण 27 असतं आपण काहीतरी करून दाखवलेलं असणार आणि आपण एक कुठेतरी वेगळ्या लेवलला असणार. ते आपण मनाशी ठाम केले. बघू काय होतंय. नशीब नेईल तिकडे जगणार आपण किती दिवस. रोगराई याव त्याव सगळं चालूच आहे. पण आपण जे जीवन जगतो की नाही ते जीवन जगायचं कायचं स्वप्न आहे. त्यामुळे आपण हयात खुश माना. शेती भीती लोड घातलं आणि कसं आहे ह्याचा त्याचा दिवस येतात पण शेतकऱ्याचा दिवस येत नाही. शेतकरी म्हणून तोच दिवस शेतकऱ्याचा असतो. आता मोटर चालू केली आहे आपण. दिला दानका उचलून. चलो जाऊया आता पुढं. आय घातली महवाची माशी चावली बघा आली आईचा दान. तर ठेवतो. कसं आहे करल ते अंगलटी. नवीन वर्षावर महवाच्या माशीनं प्रसाद दिलेला आहे. आता उद्या शूट लावलंय. डोळा सुरू लाईक झालं. शूटची बॉम्ब आलं सगळंच बॉम्ब आलं. आईला अवघड लावड्याच काम आहे. चला कंटिन्यू करा व्हिडिओ पुढं. तर आता आपण चालू केलेला आहे मोटार. पाणी फेकते इकडे. पाणी पण शाळावाला निघाले आणि आता डोळा सुजला की सपलायचे. एवढी बडीच एक खाचॅक. पण पाणी असलं की नाही शेती करायला आहे मजा. आणि पाणी असल्यावर शेतकरी शेतीच करणार जॉब कशाला करतो. फक्त 12 महिने पाणी पाहिजे. ऐकत नसतो कोणाला. मग
आणि आपल्यात सगळ्यात आवडचं काम शेतीतलं म्हटलं तर पाणी पाजायचं. का म्हणचाल तर कसं आहे माहिती आहे का, पाणी चालू असलं की नुसतं पाणी सोडायचं उभा राहायचं, पाणी सोडायचं उभा राहायचं. निवांत विश्रांती काय होती, पाण्याकडे बघत बसायला लय भारी वाटते. आणि वातावरण कसं एकदम हिरवंगार, शाळू बिळू निबार हिरवंगार आहे, त्यामुळं लय भारी वाटते, काय विषय नाही. तर चलो घेऊया पाणी पाजून. आता पाणी पाजायचं म्हटलं की बघा नुसतं इकडं तिकडं तिकडं इकडे. आता माशी चावल्या, सुजलं नाही पाहिजे, डोळा नाही, उद्या शूटिंगची बॉम्ब होणार आहे म्हणून सारखं येतोय पाणी मारतोय तोंडावर. काय आता बघूया, हे करायला गेलं की एक इथं एक, करायला गेलं की काय, करायला गेलो गणपती झाला मारू. तर चला आता पाईपा लय लांबड्या टाकली द्या, कुठं लिकीज आहे का बघून येऊया. पाणी काय रानात जातोय, आजारी पडली, दवाखान्यात जायला टाईम नाही, किरकोळ गोळ्या आणल्या त्या खायच्या आणि निवांत राहायचं. आने जाने वाले लोग कोई बकरा कापता है. 31 डिसेंबर प्रत्येकानं साजरी केली, आपले 31 डिसेंबर काय नाही ना, कुठला सणवार आहे, आपलं काम एक एक काम. पण एक दिवस असा येणार की सगळं सणवार आपण असं फटात साजरा करणार, पण तो दिवस अजून आता बाकी आहे. आत्ता आपलं कष्ट चालू आहे. तर इथे बघा पाक लांब लचक आमच्या शेजाऱ्याने पाणी दिले. आपल्या ह्या आयुष्याला काय हिर नाही, इधर हमारी हिर नाही आहे, क्योंकि एक ही एकर वावर आहे. एका एकरासाठी हिर काढायचं म्हणजे डोसक्याला झिंझिन येतात. तर इथं बघा लिकीज तर कुठं नाही. आता काय झाला विषय, तिने क्वाक फिरवला आहे, पण तिकडं आहेत महावाच्या माश्या. आता जर चावल्या तर अवघड बोड्याचं काम होईल. मग जाऊ का नको तिकडं, मला काय कळना. जाऊनच येतो, पण तोंड आता झाकून घेतलं पाहिजे, शाळावात न जावे. आणि राहिला बसलो विषय आपला, आपण काय आता बैलगाडी शर्यतीवर जायत नाही, मैदानावर जास्त जायत नाही, का तर कामं चालू आहे, घराला खर्च झाला आहे. मैदानाला गेले 4,000 ते 5,000 रुपये खर्च आहे. मला मस्त जावं वाटतं मैदानाला बैल घेऊन, पण कुठं तर आपल्याला पण आपली ही कळायला पाहिजे की आपण कुठं थांबलं पाहिजे, कुठं खर्च केला पाहिजे. हा दुखायला लागला, हे व्हिडिओ करायला सोपं नवं, हे होते हाल होते. पण आता पाणी चालू आहे, सगळं चालू आहे, आपलं ही पण चालू आहे. तर शर्यती मैदानावर आपण दिसतंच लवकर. आता प्रमोशन पण यायला लागल्यात, तुमच्या सपोर्टमुळे आपल्याला थोडा का छोटासा का होईना इन्कम चालू झाला आहे. त्या छोट्या इन्कमचं आपल्याला मोठ्या इन्कममध्ये रूपांतर करायचं आहे. यूट्यूब पण चालू केलं, यूट्यूबला सपोर्ट जोरात आहे. आता मगाचा विषय सांगतो तुम्हाला, की चालू करायची सिस्टीम सगळी व्हिडिओ त्याचा हा विषय वेगळा. त्यात आपण सगळं गंडल्या स्कीम आपली, आणि आपण आता स्टॉप घेतलेला आहे. आपण आता आपलं आयुष्य आपल्यासाठी जगायचं. लय मोठ्या चुका झाल्या, चूक म्हणजे माझी होती, मीच लय वडून ताणून धरायचा प्रयत्न करत होता, पण वडून ताणून धरून ती नातं नाही टिकणार, आणि ती नातं जुळलंच नसतं. म्हणून जाऊन ते सगळं 2025ला सगळं दिलं सोडून आता फाकड्या आलाय विषय टॉपचा करायला. इथं बघू कसं होते. महावाची माश्या चावल्या नाही म्हणजे बरं, पण नशीब आहे की सुजलेला नाही अजून. तर सुजाय पाहिजे होता डोळा, आता टम होतो महावाची माशी चावल्यावर, पण आपला डोळा सुजलेला नाही. म्हणजे सुजलेला नाही म्हणतो, पण सुजला म्हणजे बरं. आपण हसतोय आबाळ खरं कॅमेऱ्यात, सुजला नाही पाहिजे. नाही शूटिंगला परत नटी दिसाय नाही, अशी एका डोळ्याने नटी परत दिसाय नाही. तर आता सीन राहिलेलं आपलं थोडंफार, त्यामुळं आपला पाठ पडलेला नाही अल्लड दुनियादारीचा. त्याचा पेपर चालू आहे प्रत्येकाचं, आपल्याला काय टाईम टू टाईम टाका असं काय नाही. आपण आपल्या सांगली जिल्ह्यात कोण नाही म्हणून आपण एक नवीन प्रयत्न चालू केला, म्हणून आपण ही प्रोजेक्ट चालू केला आहे. असं नाही की बाबा सगळ्यांनी चालू केला आहे. थांबा जरा, काय आणलं की नाही मी, मास्क घालतो. तिथं आहेत महावाच्या माश्या, थांबा इथं ठेवतो फोन. आता चावल काय किस्त राहिले उघडं, कपाळावर चावल, कपाळाची परत होईल का. तर ही हिर आहे महादेव नानांची, आमच्या इथल्या शेजाऱ्यांची. वर्षाला इथलंच पाणी घेतो शाळावाला, आणि एक पाणी पाजलं नाही बोंगाट शाळू देतो जनावरांसाठी, वैरण बिरण शाळू बिळू सुट्टी आहे नाही. पाणी पाजून पिकं घ्यायची निबार,
कडबा बिडबा होते ढोरासनी. तर हे पाणी चालूच आहे बघा. कंड नको जाया त्याच्या शिवाय ते तोंडात ना. आता काय आपण शेतकरी माणूस, आपण काय मोठा ब्लॉगर नाही. किती टाईम झालं त्याच्या 4 मिनिट. तर असंच काय तर चालू असतं आपलं रोज उठून कामं बिमं. सुट्टी आहे नाही, कामं करायचं, थाटात राहायचं. आयुष्य आहे किस्त. रोगराई आली, कोरोनात वाचलो तेव्हाच आपला पुनर्जन्म म्हणायचं. पैशाच्या मागं पळा, पण त्याला लिमिट ठेवा. आपल्याला सुख समाधान जे आहे ते जीवन जगून घ्या. बरेच जण म्हणते ती जा पुण्याला, जा पुण्याला. पुणंवाली म्हणते ती नको येऊ इकडं, तिकडंच काय काम कर आणि 4 तास ज्यादा कर, पण इकडं काय येऊ नको. ऐकायच कोणाच. कोण म्हणतंय जावा, पण आपल्याला माहिती आहे आपल्याला करायचं आहे काय. त्यामुळे काय लय लोड घ्यायचं नाही. फौजी गेला आपला, फौजी आला की आणि महिनाभर एन्जॉय. आता आपल्याला कामाचं शेड्यूल बसवून प्रत्येक गड किल्ला आपल्याला बघायचा आहे. हीच आपलं स्वप्न आहे. दुसरं काही स्वप्न नाही आपलं. एक आणि एक गड आपल्याला महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा बघायचा आहे. एवढंच आपलं स्वप्न आहे आणि ते आपण पूर्ण करणार. आणि ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसणारच. लवकरच आपण आपली जर्नी स्टार्ट करणार आहे, गड किल्ल्यांची जर्नी. एकही किल्ला ठेवायचा नाही आपण, एकही किल्ला. काम करायचं महिन्यात 2-3 दिवसासाठी बॅगा भरायला गायब व्हायचं. प्रत्येक गड किल्ला फिरायचं आपलं स्वप्न आहे. त्या स्वप्नासाठीच आपण काहीतरी करायचं आहे. तर बघू कसं कसं होतं आहे. आणि तुम्ही पण लय लोड घेऊ नका. कधी हाय कधी नाही. लय लोड घ्यायला नाही प्रत्येक गोष्टीला. मी घेतो तो लोड, दिला लोड सोडून. आने जानेवाले लोक कोई कोंबडा कापता हे, सुट्टी द्याय नाही. काय होईल ते होईल. एक व्यक्ती म्हणजे काय आयुष्य नाही. तसं मी म्हणून मीच 7 वर्ष घालवली त्याच्या आईला. आणि मी सांगतोय आबाळ एक व्यक्ती, आणि ती खरंच आहे. ज्याला मिळतं त्याला त्याची कदर नसती, ज्याला मिळत नाही त्याला ते जपायचं असतं. सगळं गेलं गाढवाच्या. 2026 कमबॅक म्हणतोय. खरं झाला पाहिजे कमबॅक, नुसतं म्हणून चालणार नाही. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, सगळं करा. आग लगा दूंगा सारी दुनिया में. म्हणजे आपल्या ह्याची यशाची नाही. तुम्ही आणि काय तर म्हणशील आग लावणार आहे हो, तसं काय नाही. तर आता कुठं लिकीज नाही. आपण जाऊन आपण शाळावात बसूया दिवसभर. आता काय पाण्यासारखं खेळत बसायचं दिवसभर. तर भावानं जेणी जी शेतीला कमी समजत नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला आहे. काही दिवसांनी शेती ही टॉपला असणार आणि शेती करणारा टिकणार आहे. फक्त तो निर्व्यसनी राहिला पाहिजे आणि कष्ट करणार पाहिजे. नाही चला शेती आहे वावरा तर पावरा गेला गोगल टाकून गाडीवर बुंगाट, तेच काम नव्हतं. शेती कष्ट करणारा असला की नाही काही दिवसांनी शेतकऱ्याचा दिवस येणार आहेत. आणि लॉकडाऊनमध्ये काल कोण महत्त्वाचा आहे, शेतकरी. तांदूळ द्या, गहू द्या, आली ती मुंबईसनं पळून सगळी पुण्यासनं. शेतकरी एक मग थाटात उभा होता रानात, संकटावर मात करत होता. कुठला कोरोना आणि कुठला काय. त्यामुळे ब्रँड इज ब्रँड असते. शेतकरी जागला तर सगळी जागणार आहे. नाही खाणार काय. त्यामुळे कधी शेतकऱ्याला कमी समजू नका. बरेच जागे बघतो मी शेतकऱ्याला कमी समजलं जातं, पण शेतकऱ्याला कधीच कमी समजू नका. एवढंच आपलं चांगलं आहे. आणि आता काढतो महावाच्या माश्या नाही का आता सगळंच निवडा. तर कधीच भावानो शेतकऱ्याला कमी समजू नका. तुम्ही पण समजण्यावाले को इशारा कॉपी आहे. शेती करतोय पण आपल्यात दम आहे, धमक आहे शेती करायची. कोणाच पण काम न वायऱ्या गायऱ्याचं शेती करायचं. ते पण निर्व्यसनी राहून. आता करत होतो त्या व्यक्तीसाठी, आता करणार स्वतःसाठी. बघू नशीब काय आपलं पुढं घडते. तर चलो लय लोड घेऊ नका माझ्या बोलण्याचा. तुमच्यासमोर व्यक्त झाल्यावर जरा बरं वाटलं. लय दिवस झालं पाक असं डोसक्याचं पुंगी टाय झाली. बरं वाटतंय. चला केलं काहीतरी आपण नवीन चालू आपल्यासाठी स्वतःसाठी. तर तुमचा सपोर्ट मिळेगा हमको मालूम है और हम कुछ भी करेंगा. हमको भी ये भी मालूम है हम कुछ तो करके दिखाएंगा. त्यामुळे लोड घ्यायचा नाही. आने जाने वाले लोग कोई कोंबडा कापता है सप्लाईशी. चलो कंटिन्यू करा व्हिडिओ. दिवस जरा पुढे गेलं तर बघा पाणी याचं बंद झालंय. काय विषय झालाय बघूया पुढं. चलो पाणी याचं बंद झालंय. चला आता काय झालं बघून. सो गाईज आपण परत एकदा फापलत आलेलो आहे हिरीव. लाईटीच काय झाले बघा. त्या एलपाट्यावारीच शिवायच आहेत महावाच्या माश्या. लाईट गेली आणि आली.
लाईट डीपी मोटर स्टार्टर, लाईट गेली की प्याची क्वार्टर. झालं चालू. जरा हिरीवच बसतो म्हणजे लाईट जाते त्या का नाही आपल्याला सारखी कळ नाही. येण्या जाण्यावर आपला हाल होईल चालून चालून. हिर आहे लांब, चालू करायचं आहे लांब, रान आहे लांब, इथंच बसतो जरा. सो गाईज कुठ्ठी दुरुस्त करायला मिस्त्री आलेत आपल्याला. आपण आता निघालो घराकडे. चलो तो गाईज मिस्त्री काय आले, काय काय करायला लागते. काय सेटिंग बिटिंग आलंय. पात्याक लावून आणले तिने काय वरंबळी सगळं. गायज कुट्टी मिशनची आता पाती बिती लावलीत, डाळ बीर लावल्या. मिस्त्री गेलं. आपण जाऊया आता दवाखान्यात का तर तब्येतीची जरा लयच अपदा झाल्या. आपण जाऊया. हे चॅम्पियन पण आला बघा. फिरायचं म्हटलं की लगेच येतो. मला घेऊन जातो आता दवाखान्यात. तर व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवा. दवाखान्यात जायचं परत. आधी म्हणलो जरा चहा घेऊया जुळदाराची. तर इस्लामपूर चहा टॉपचा विषय. तर आता आपण आलो बघा शिराळा नाक्यावरती. आमचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडं. विषय असा आहे की गावात असते संध्याकाळची आणि दिवसभर इस्लामपुरात ईश्वरपुरात. तर आलेलो आहे विजिटला. चलो. नमस्कार. तर मला वाटलं असेल आता हे गोळ्या गाऊन दवाखान्यात आलाय झोपला असेल. आता पहिला मुद्दा सांगतो की डॉक्टर आमचं फॅमिली डॉक्टर म्हणजे गावातलंच आहेत. आणि गेलो पैसे आपल्याकडे कमी होतं प्रमोशनचं कालचं पैसे आले नाहीत आणि गोळ्या लिहून दिल्या. आणि ते म्हणते ती गोळ्या म्हणलो संध्याकाळी आणतो. पैसे नाही ते डॉक्टरनं दिल्याला पैसे मागं दिले आणि त्यांच्याकडलं पैसे देत होतं गोळ्या घेऊन घरला जा. तर ही कमवलं आपण, माणसं कमवली आपण. पैसे कोण पण कमवते, अशी माणसं कमवायला लागणार लय नशीब लागतं. आता आलूया रानात. आपल्याला आता उद्या शूट टाकले म्हणलं आजार आहे म्हणून घरात झोपून चालायचं नाही. वैरणीची भर केली पाहिजे का तर सगळे काम करते. तिकडे पाणी चालू आहे. मी सकाळच्या पाण्या होतो. सावकर आणि काकी पाण्यावर आहे. काशाला तिकडं जुंधळा कापायला लावून दिला आहे. आणि मी इकडं आता मक्क्यानं ती घेऊन जाणार. तशी आणायची होती बैलगाडी. काय कारणामुळे बैलगाडी नाही, टू व्हीलरवरूनच न्यायचं. चॅम्पियन मागणंच असतो. मैदान नाही ना कुठं आज. आपल्या संग येणार दिवसभर आपल्या बरोबर आज. शाळेला जा आपण किती फोर्स करायला पण लिमिट असते. आपण काय तर सांगायचं बंद केले. पण असू दे आपल्यासोबत राहिलं तरी हे इसको भी रजिस्टर बना के हम छोड़ देंगे, कुछ तो करेंगे. सो गाइस अभी मक्या का मजा टाक के आया है और इधर काशीनाथ हमारा जुंदड़ा का ढीक लाया है. कितना का प्या है स्वामी जुंदड़ा, कितने का प्या है. हा तुझ्या मान पेंड्या आहे लय आहे. सो गाइस वजी घेऊन जातो घरला. भेटतो आता डायरेक्ट आपण गोट्यावरती. चलो बाय बाय. आता बैलांचं सगळं मक्यान बिक्यान अंड्याला ह्यासनी घालून गोट्यात चाकाचं केलेलं आहे. तर चलो अब जाएंगे हम घर को. चलो.